नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। 7वी स्कॉलरशिप गणिताची आपण तयारी करत आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घटक 5 विभाज्य विभाजक विभाज्यतेच्या कसोट्या पाहिलेल्या आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या घटकावर आधारित स्वाध्याय क्रमांक 5। एकच स्वाध्याय आहे या पाठामध्ये आणि सोपा आहे, झटपट आपला होऊन जाणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा तेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे यापूर्वीच्या आणि पुढीलही सगळ्या स्वाध्यायांच्या व्हिडिओ चॅनलवर येणार आहेत, त्यासुद्धा तुमच्यापर्यंत सहजच पोहोचत राहतील। आणि एकदा प्लेलिस्ट तुम्ही सेव्ह करून घेतली, सेव्ह म्हणजे काय करायचंय, तुम्ही कुठेतरी एखाद्या ठिकाणी त्याची लिंक सेव्ह करून ठेवा। त्या लिंकला क्लिक केलं की तुम्हाला पूर्ण गणिताचा सिलेबसच्या व्हिडिओज क्रमाने उपलब्ध होणार आहेत। चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय क्रमांक 5 ला। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1। चला प्रश्न वाचायला सुरुवात करा। विभाज्य विभाजक विभाज्यतेच्या कसोट्या यावर आधारित स्वाध्याय आणि त्यातला पहिला प्रश्न। आता अर्थात यामध्ये सगळे विभाज्य विभाजक यावर आधारित प्रश्न आहे। पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा। अ विधान आहे, 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 व 3 ने निशेष भाग जातो। हे आपण घटकाची माहिती घेताना खूप वेळा ही गोष्ट वारंवार सांगितलेली आहे की 2 आणि 3 या सहमूळ संख्या आहेत। 2 आणि 3 ने जर भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकाराने भाग जातोच, म्हणजेच बेत्रिक 6 ने भाग जाणार आहे। अविधान योग्य आहे। 15 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3 व 5 ने निशेष भाग जातो। 3, 5 पण सहमूळ आहेत, म्हणजेच 3, 5, 15 ने देखील त्या संख्यांना भाग जातोच। ब विधान देखील योग्य आहे। आणि क विधान आहे, 600 या संख्येला 2, 3 व 5 ने निशेष भाग जातो। 600 आता यामध्ये पहा, एकक स्थानी 0 आहे म्हणजे 2 ने भाग जातो, एकक स्थानी 0 आहे म्हणजे 5 ने भाग जातो। अंकांची बेरीज 6 अधिक 0 अधिक 0 म्हणजे किती, 6च येते। 6 ला 3 ने भाग जातो म्हणजे 3 ने देखील यांना भाग जातो, म्हणजे क विधान देखील योग्य आहे। आता पर्याय पहा, केवळ अयोग्य, ब योग्य, अ ब क तिन्ही योग्य। याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, अ ब क तिन्ही योग्य। कसोट्या माहीत असल्या की झटपट हे प्रश्न सोडवता येतात। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। अत्यंत सोपा स्वाध्याय आहे। 1-2 प्रश्न जरा वेगळे असतील, फक्त तेवढे काळजीपूर्वक पाहायचे आहेत। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2। पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा। पहिला आहे, 182 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। 2 ची कसोटी एकक स्थान पाहिजे, एकक स्थानी 2 आहे। एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतील तर 2 ने भाग जातो। अविधान योग्य। 182 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो। 7 ने भाग देऊन पहा, 7 दुने 14 आणि 7 सकून 42, किंवा 7 ची जी कसोटी होती 182, 2 ची दुप्पट 4, 18तनं 4 गेले, राहिले 14, 14 ला 7 ने भाग जातो म्हणजे 182 ला देखील 7 ने निशेष भाग जातो। क विधान आहे, 182 या संख्येला 14 ने निशेष भाग जातो। पहा आता देत बसायचा का 14 ने भाग, 14 चीच फोड आपण काय करू शकतो, 14 म्हणजेच बे 7 14, म्हणजे 2 ने आणि 7 ने जर भाग जात असेल तर यांच्या गुणाकाराने, कारण या दोन्ही सहमूळ आहेत, बे 7 14 ने देखील त्या संख्येला भाग जाणार आहे। पहिल्या 2 विधानात आपल्याला कळले 2 ने आणि 7 ने भाग जातो, म्हणजे अर्थात 14 ने याला भाग जाणारच आहे। म्हणजे इथे देखील अ ब क तिन्ही पण बरोबर आहेत आणि असा असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। सोपा भाग आहे त्यामुळे आपण भरभर पुढे जातोय। जिथे वेगळा प्रश्न येईल तिथे आपण वेळ देणारच आहोत त्याला। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3। 5 व 0 हे अंक वापरून 11 ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती, हे आपल्याला विचारलेलं आहे। 5 आणि 0 हे अंक वापरायचे आणि 11 ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज करायची। 4 अंकी संख्या पाहिजेत, त्यामध्ये काय करायचंय, 5 आणि 0 वापरायचे आहेत। चला मग पाहूया 5 आणि 0 वापरून। हे दोन्ही अंक एक एकदा वापरून वगैरे असं काही सांगितलेलं नाहीये। 4 अंकी संख्या पाहिजे, तर फक्त जर आपण 5 वापरला तर ही झाली 5555। 11 ने भाग जाणारी पाहिजे, एकाड एक संख्यांची बेरीज आणि त्यातला फरक 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे। इथे येतोय तो
5 आणि 5 10, 5 आणि 5 10, 10 वजा 10 0, म्हणजे याला 11ने भाग जातो. दुसरी कोणती संख्या तयार होऊ शकेल? आता आपण शून्याचा पण त्यामध्ये वापर करूया. तर दुसरी संख्या होऊ शकते ती म्हणजे 5005. यामध्ये पहा 5 अधिक 0 5 आणि 0 अधिक 5 होतात 5, 5 वजा 5 होतात 0, म्हणजे याला 11ने भाग जाणार आहे. अजून कोणती संख्या होऊ शकते? 5500. जर अशी केली संख्या तर इथे पण पहा 5 अधिक 0 5 आणि 5 अधिक 0 5, 5 वजा 5 0, म्हणजे याला देखील 11ने भाग जाणार आहे. आता अजून वेगळं कॉम्बिनेशन 0 तर आपण इथे वापरू शकत नाही. आता यापेक्षा वेगळं करता येईल का आपल्याला? 5050 केले तर 5 आणि 5 10 आणि हे 0, पण याला 11ने भाग जाणार नाही, म्हणजे हे घेऊन चालणार नाही. अजून काय पॉसिबिलिटी शक्य आहे? तर 5 आणि सगळे 3 शून्य वापरले, 5000 जर बनवला तर त्याला देखील 11ने भाग जाणार नाही. म्हणजे अशा 3च संख्या तयार होतात की ज्यामध्ये 5 शून्य वापरलेले आहेत आणि त्या संख्यांना 11ने निशेष भाग जातो. आपल्याला विचारले या 4 अंकी संख्यांची बेरीज, ती करूया. आहे 5555, त्यानंतर आहेत 5005 आणि त्याखाली आहेत 5500. यांची करायची आहे बेरीज. 5 आणि 5 10 0, 5 आणि 1 झाले 6, 5 आणि 5 10 0, 5 त्रिक 15 आणि हातचा 1 आले 16. ते त्यांची बेरीज येणार आहे 16060. 16060 असणार आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. इथे आपली क्रिएटिव्हिटी कामाला येते की किती आपण भरभर वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या तयार करू शकतो आणि सेम टाइम त्यांना 11ची कसोटी पण लावून पाहू शकतो की या संख्येला 11ने भाग जातोय अथवा नाही. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि हा देखील पहा कसा आहे. यामध्ये दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 स्टार दिलेत. ही 6 अंकी विषम संख्या आहे. सर्व स्टारच्या जागी सारखाच अंक असताना पुढीलपैकी कोणती संख्या तिची विभाजक असेल हे विचारलेलं आहे. आता सगळीकडे समान अंक वापरायचा आहे आणि ती संख्या विषम पाहिजे, म्हणजे एकक स्थानी विषम अंक आला पाहिजे. विषम अंक असताना आपण कोणकोणते वापरू शकतो? जर 1 वापरला तर हे 3 वेळा, हे 6 वेळा 1 आले. जर 2 वापरले तर 2 नाही वापरून चालणार, कारण एकक स्थानी 2 येतील आणि ती विषम होणार नाही. मग आपण 3 वापरू शकतो. 33 33 33. आपण त्यानंतर 5 वापरू शकतो. 5 5 5 5 5 5. हे सगळे वापरत बसायची गरज नाही. याच्यावरून आता आपल्याला काय करायचंय? कोणत्या संख्येने भाग जाईल हे विचारलंय. पर्याय जर पाहिले तर यामध्ये आहे 4, हा पर्याय आहे 6, हा पर्याय आहे 8 आणि पहिला पर्याय होता 9. यात जर थोडा चिकित्सकपणे विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की 4 6 8 या समसंख्या आहेत आणि या तयार होणारे ज्या संख्या आहेत किंवा जी एक संख्या असेल ती या सर्व विषम संख्या आहेत. समसंख्येच्या पाढ्यामध्ये कधीही विषम संख्या येत नाही. ही गोष्ट कायमस्वरूपी डोक्यात पक्की ठेवा की विषम संख्येचा विभाजक समसंख्या कधीच नसते. विषम संख्येचे विभाजक या विषम संख्याच असतात. मात्र याच्या उलट काय? समसंख्येचा विभाजक हा विषम संख्या असू शकतो. जसं साधं उदाहरण 12 घ्या. 12चे विभाजक 3 आणि 4, तर 3 ही विषम संख्या आहे. म्हणजे विषमची जर दुप्पट केली, 4 पट केली, विषमची समपट केली तर आपल्याला समसंख्या मिळते. मात्र समसंख्येची कितीही पट केली तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला विषम संख्या कधीच मिळणार नाही. त्यामुळे तो जर चिकित्सकपणे विचार केला तर हे 4 6 8 हे पर्याय लगेचच बाद होऊन जातात. उत्तर राहतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 9. हे जर नाही लक्षात आलं तर तुम्ही प्रत्यक्ष करून पाहायचं म्हटल्यावर इथं होणार आहेत 3 आणि 3 6 बेरीज येणार आहे यांची. 6ला काही यातल्या कोणत्याही कसोटीने या बसणार नाहीये. 4 6 8च्या कसोटीत तर बसतच नाहीत, पण 9च्या कसोटीत बसायला 6ला काही 9ने भाग जात नाही. जर 3 असते तर 3 सक झाले असते 18 आणि 18ला 9ने भाग जातो. आपल्याला तेच विचारलंय की सारखाच अंक असताना पुढीलपैकी कोणती संख्या तिची विभाजक असेल. सारखाच अंक जर 3 3 3 असेल
तर त्यांची बेरीज होणार आहे 18. त्या संख्येतील अंकांची बेरीज होणार आहे 18. 3,33,333 अंकांची बेरीज झाली 18. 18ला कितीने भाग जातो? 9ने भाग जातो. म्हणजे या पूर्ण संख्येला 9ने भाग जाणार. म्हणजेच या संख्येचे विभाजक असणार आहे 9. एवढ्या लांब जायची गरज नाही. बाकी पर्यायांवरून ते लगेचच उत्तर आपलं आधीच आलेलं होतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि पहा हा प्रश्न आहे. पी ही 11ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 11ने निशेष भाग जाणारी पीच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा यासाठी आपल्याला 11चा पाढा माहित पाहिजे. 11 एके 11, 11 दुने 22, 11 त्रिक 33, 11 चौक 44, 11 पाच 55. बस एवढ्यात भागेल आपलं. पहिल्यांदा काय म्हटले? पी ही 11ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. जरा वेळासाठी समजूया की 11ने भाग जाणारी 11च्या पाड्यातल्या सगळ्या संख्यांना 11ने भाग जातोच. ती संख्या 11च आहे असं समजूया. म्हणजे पी जो आहे तो झाला आपला 11. आता आपल्याला विचारले पीच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती? आता दुसरी काढायची तर पहिली काय होणार आहे? 33 होणार आहे. आणि दुसरी विषम संख्या काय असणार आहे? ती असणार आहे 55. ती संख्या आली 55. मग 11चे 55 होण्यासाठी त्यामध्ये किती मिळवावे लागतात? 11चे 55 होण्यासाठी 55 वजा 11 हे तोंडी पण कराल तुम्ही, पण तरी लिहितो. 44 मिळवावे लागतील. म्हणजे पी प्लस जर 44 केले, हे पी आहेत, या पी मध्ये जर आपण 44 मिळवले तर आपल्याला 55 ही संख्या मिळते. म्हणजेच पीच्या पुढची दुसरी विषम संख्या काय असणार आहे? ती असणार आहे पी अधिक 44. पी अधिक 44 असणार आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सोपे प्रश्न आहेत. मागे एका स्वाध्यायामध्ये आपण 17चा असा एक प्रश्न सोडवला होता. त्याच टाईपमध्ये आहे. याच टाईपमध्ये चिन्ह, अक्षर किंवा संख्या बदलूनच प्रश्न येत असतात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि 6 जो आहे तो आता सोडवून पहा. प्रश्न आहे की 1080 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही? हे महत्वाचा शब्द आहे, नाही. 1080 पाहता 1080ला भाग द्यायचा आहे आपल्याला. पहिला पर्याय आहे 12. 12ने याला भाग जातो का? तर 12ची कसोटी काय आहे? जर 3 आणि 4ने भाग गेला तर 12ने भाग जाणार. 3ने भाग जाईल का याला? अंकांची बेरीज 8 आणि 1 होतात 9 आणि 9ला 3ने भाग जातो म्हणजेच 3ने भाग जाणार आहे. 4ने भाग जाईल का? 4ची कसोटी काय? एकक आणि दशक स्थानापासून तयार झालेली संख्या, हिला 4ने गेला तर म्हणजे 4 20 80. 4ने याला भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला देखील 4ने ही भाग जाणार आहे. आपल्याला नाही विचारलेला आहे. 12ने याला भाग जातो. पुढे आहे 5 किंवा तोंडी पण होतं तसं ते 12 90 108 12 0 0 हे तर सरळच होतं. पुढे आहे 5 तर एकक स्थानी 0 आहे म्हणजे 5ने भाग जाणारच आहे. पुढे आहे 13. 13ने मात्र आपल्याला भाग देऊन पाहावा लागेल. 1080ला आपल्याला 13ने भागावं लागेल. 13 7 91 13 8 104 राहिले 4 झाले 40. 13 त्रिक 39 बाकी राहिली 1. म्हणजे 13 ही अशी संख्या आहे की जिने 1080ला निशेष भाग जात नाही. इथं 9ने जातो की नाही? अंकांची बेरीज 9 होती म्हणजे या संख्येला 9ने भाग जाणार आहे. ज्याने भाग जाणार नाही अशी संख्या आहे ती म्हणजे 13. पहा विभाज्यता या घटकावर असणारे जे प्रश्न आहेत ते सोपे आहेत आणि सहजच मार्क देऊन जाणारे आहेत. फक्त यामध्ये काय पाहिजे? तर यामध्ये पाहिजे सराव, प्रॅक्टिस. जेवढी प्रॅक्टिस असेल तेवढी तुमचा वेग वाढणार आहे, तेवढी तुमची ॲक्युरेसी वाढणार आहे आणि परीक्षेमध्ये ते प्रश्न झटपट सुटणार आहेत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. 336, 252 आणि 322 या तिन्ही संख्यांना पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? काही कंडिशन आहे, तिघांनाही भाग गेला पाहिजे. संख्या काय आहे? 336. पुढे आहे 252 आणि तिसरी आहे 322. इथे मात्र आता 8ला कसोटी म्हणजे 3 अंकी संख्याच आहेत सगळ्या, त्यामुळे 8ने भागच देऊन पाहावं लागेल.
8 चोक 32 आणि 8 दुने 16, याला 8 ने भाग जातो. आपण काय करूया, इथं टेस्ट ठेवूया. इथं लिहितो मी हे 8, हे 28, हे आहेत 14 आणि हे आहेत 16. 8 ने भाग याला जातोय. पुढे 8 त्रिक 24, राहिला 1 झाले 12, भाग जात नाही. पुढे देऊन पाहिजे गरजच नाही. आपल्याला काय पाहिजे, तिघांनाही भाग गेला पाहिजे. पुढे आहे 28. 28 ने 336 ला भाग जातो का, तर 28 एके 28, राहिले 5 झाले 56, 28 दुने 56 जातोय. इथे 28 0 0, त्यानंतर 28 90 252, म्हणजे 28 ने सुद्धा भाग जातोय ह्या 252 ला. त्यानंतर 322 ला 28 ने भाग जातोय का, कारण इथं दोन्हींना भाग जातोय 28 ने. 322 ला जातो का हे आपल्याला तपासावं लागेल. 28 एके 28, राहिले 4 झाले 42, 42 काय 28च्या पाड्यात नाही, म्हणजे 28चा विषय संपला. आता पुढे आहे 14. 14 ने चेक करायचं आपल्याला भाग जातोय का. इथे 14 दुने 28, राहिले 5, 14 चोक 56, 14 ने भाग जातोय 336 ला. 252 ला 14 ने भाग जातोय का, तर 14 एके 14, राहिले 11 आणि 14 8 112, म्हणजे 14 ने 252 लाही भाग जातोय. 14 ने 322 ला भाग जातोय का, तर 14 दुने 28, राहिले 4 झाले 42, 14 त्रिक 42. यस, 14 ने या तिन्ही संख्यांना भाग जात आहे, म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 14 ही अशी संख्या आहे जिने या तिन्ही संख्यांना निशेष भाग जातो. लक्षात आलं असेल तुमच्या, कारण कॅल्क्युलेशनवर कमांड असणं किती गरजेचं आहे ते आता तुम्हाला या प्रश्नांमधून समजणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आणि प्रश्न क्रमांक 8 आहे, स्टार 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 गुणिले स्टार स्टार बरोबर आहे 4884. या गुणाकारातील स्टारच्या जागी सारखाच अंक आहे, तर तो अंक कोणता हे आपल्याला विचारलेला आहे. पहा प्रश्न काय आहे, स्टार स्टार स्टार, हे 3 स्टार आहेत गुणिले हे 2 स्टार, म्हणजे 3 अंकी संख्या गुणिले 2 अंकी संख्या बरोबर आहेत 4884. आणि आपल्याला या स्टारच्या ठिकाणी असणारा अंक शोधायचा आहे. पहा हे शोधणं सोपं आहे. यासाठी आपल्याला या एकक स्थानावरचा अंक जो आहे तो रस्ता दाखवणार आहे. एकक स्थानी तिथे आहे 4 आणि इथं या एकक स्थानी आहे स्टार आणि या एकक स्थानी आहे स्टार. कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार केल्यावर एक अंकी एकक स्थानी 4 येऊ शकतात, 1 एके 1 आले असते, बे दुने 4 येऊ शकतात, म्हणजे इथं एकतर 2 2 असू शकतात, हे सगळे 2 2 असू शकतात, किंवा 3 त्रिक 9 आले असते, 4 चोक एकक स्थानी 16 म्हणजे 6 आले असते, 5 5 25 एकक स्थानी 5 आले असते, 6 6 36 एकक स्थानी 6 आले असते, 7 7 49 एकक स्थानी 9 आले असते, 8 8 64 एकक स्थानी 4 येत आहेत, म्हणजे इथं 8 8 8 आणि 8 8 पण असू शकतात. आता 9 असतं तर 9 9 81 एकक स्थानी 1 आला असता आणि 0 असल्यावर एकक स्थानी 0 आला असता. आता पॉसिबिलिटी 2च आहेत की 2 असेल किंवा 8 असेल. आता यामध्ये आपल्याला योग्य काय हे ठरवायचं आहे. तर इथं लॉजिक लावताना आता नेमकं लॉजिक काय लावणार, थोडासा विचार करा की ही 888 संख्या आहे आणि ही 88 आहे. जरा वेळासाठी आपण विचार करू की हे 800च आहेत आणि ते म्हणजे फक्त 80च आहेत आणि यांचा गुणाकार केल्यावर किती येईल, 8 8 64 आणि 1 2 3 हे 3 0 म्हणजे 64,000 एवढा मोठा गुणाकार जाणार आहे. याच्या मागचे जरी पूर्ण शतक आणि पूर्ण दशक जरी घेतले आपण आधीचे, तरी देखील गुणाकार 64,000 होतोय, म्हणजेच त्या ठिकाणी 8 नसणारच आहे. ही पॉसिबिलिटी शक्यच नाही. मग त्या ठिकाणी काय असणार आहे, तिथे 2 2 2 आणि 2 2 222 गुणिले 22 केल्यानंतर 4884 गुणाकार येणार आहे. म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येणार आहे, तो आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच तो अंक आहे 2. अशा पद्धतीने आपल्याकडे असलेल्या नॉलेजचं ॲप्लिकेशन करून हे प्रश्न सोडवायचे आहेत. असं म्हणतात नॉलेज इज पॉवर, नॉलेज इज पॉवर, पण पुढे कंसामध्ये काय असतं ते कोणीच सांगत नाही. व्हेन ॲप्लाइड, जेव्हा आपण त्याचा वापर करू शकतो तेव्हा ती पॉवर होते. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आणि गणित विषयच मुळात आपल्याला हे ॲप्लिकेशन शिकवत असतो की आपल्याकडं असणाऱ्या नॉलेजचं ॲप्लिकेशन कसं करायचं, नवीन परिस्थितीमध्ये आपल्याकडं असणारं नॉलेज कसं वापरायचं, हे गणितातूनच आपल्याला शिकायला मिळत असतं. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9, 2 4 6
हे अंक एक एकदा वापरून 8ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती हे विचारलेलं आहे. अंक वापरायचे आहेत 2, 4, 6. तर आता काय करावं लागेल, आधी 2, 4, 6 हे अंक एक एकदा वापरून आपल्याला संख्या तयार कराव्या लागतील. अंक आहेत 3 अंक असतील तर संख्या किती तयार होतात, 1 दुने 2 आणि बेत्रिक 6, टोटल 6 संख्या तयार होणार आहेत. मग 6 संख्या तयार होताना कशा होणार आहेत, हे 2 2, हे 4 4 आणि हे होणार आहेत 6 6. आता पुढे अंकांचं कॉम्बिनेशन मी कसं करतोय पहा आणि त्यातून संख्या तयार करतोय. इथं 2 2 आलेले आहेत तर इथं 6 आणि इथं येणार आहे 4. इथे 4 आलेला आहे म्हणजे राहिले कोण, 2 आणि 6 राहिले, 2 आणि 6 राहिले. इथं 6 आलेले आहेत म्हणजे राहिले काय, 2 आणि 4, 2 आणि 4. आता तिसरा अंक लावताना काय करायचं, जो राहिलेला अंक आहे तोच लिहायचा आहे. 2 6 4, 2 6 4, 2 4 आणि हे 6. त्यानंतर इथे येणार आहे 2 6 4, 2 6 आणि हा 4 आणि इथे 4 6 आलेत म्हणजे राहिला 2. या 6 संख्या तयार झालेल्या आहेत. आता या 6 संख्या तयार झाल्या, मात्र यातल्या आपल्याला 8ने भाग जाणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील फरक शोधायचा आहे. आता यातली मोठ्यात मोठी संख्या जी आहे ती कोणती आहे. जर यातल्या लहान संख्या पाहिल्या तर शतक स्थानी 2 असणाऱ्या या संख्या लहान आहेत आणि शतक स्थानी 6 असणाऱ्या या 2 संख्या मोठ्या आहेत. यापैकी आपल्याला 8ने भाग जाणारी संख्या शोधायची आहे. 264ला 8ने भाग जातो का, 8 त्रिक 24, राहिले 2, 8 त्रिक 24 जातोय. पण त्याच्या आधी 246ला 8 त्रिक 24, राहिले 6 जात नाही, म्हणजे 246 कट झाले. लहानात लहान संख्या आहे 264. मोठ्यात मोठी काय येईल, 8 7 56, राहिले 6 आणि झाले 64, 8 8 64, 624ला भाग जातोय. 8 8 64, 2 राहतात, याला जात नाही म्हणजे हे कट झाले. मोठ्यात मोठी संख्या आलेली आहे 624 की जिला 8ने भाग जातो. लहानात लहान आलेली आहे 264 की जिला 8ने भाग जातो. यातला फरक आपल्याला काढायचा आहे. 4 वजा 4 0, 12तनं 6 गेले 6 आणि 5तनं 2 गेले राहिले 3. यातला फरक जो आहे तो असणार आहे 360, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न जरी 2 स्टेजमध्ये असला तरी टप्प्याटप्प्याने सोडवत गेल्यानंतर तो सुटतोच, याच्यावर आपला विश्वास पाहिजे. आणि एकदा आपण रस्त्याला लागलो, एकदा मार्ग पकडला की पुढे रस्ता आपोआप क्लिअर होत चालतो आपला. आपण आधीच जर हताश झालो कसं काय सोडवायचं आता हे, आणि म्हणून एकाच जागेवर बसलो तर आपल्याला ते गणित कधीच सुटत नाही. तुम्ही सोडवायला सुरुवात करा, टप्प्याटप्प्याने पुढे जा, पुढचा रस्ता ऑटोमॅटिक क्लिअर होत चालतो. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10, 7 9 4. पहा ही 7 9 4 _8 आणि 4 या संख्येला 12ने पूर्ण भाग जाण्यासाठी रिकाम्या जागी कोणता सर्वात मोठा अंक योग्य ठरेल हे विचारलेलं आहे. कंडिशन काय आहे, 12ने भाग गेला पाहिजे. 12ने भाग जायचा म्हणजेच 3 आणि 4ने गेला पाहिजे. 3 आणि 4 सहमूळ संख्या आहेत आणि जर सहमूळ संख्यांनी भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकाराने देखील त्या संख्येला भाग जात असतो. म्हणजेच आपल्याला पाहिजे 3 आणि 4ने याला भाग गेला पाहिजे. सुरुवातीला 4ने भाग जाण्यासाठी काय आहे, एकक आणि दशक स्थानापासून तयार होणारा अंक तो काय आहे, तो आहे 84. 84ला 4ने भाग जातोय का, 4 दुने 8 आणि 4 एके 4, म्हणजे 4चा विषय संपला. आपल्याला आता फक्त चेक करायचंय की 3ने भाग जाण्यासाठी इथं कोणता अंक पाहिजे. त्यासाठी काय करूया, यातील अंकांची बेरीज आधी करून घेऊ आपण. 9 आणि 7 16 आणि 4 20 आणि 8 28 आणि 4 झालेले आहेत 32. आता 32 आपल्याला विचारलंय काय, या संख्येला 12ने भाग जाण्यासाठी मोठात मोठा कोणता अंक घ्यावा लागेल. त्यामुळे आपण मोठ्या अंकापासून ट्राय करायला चालू करूया. आपल्याला इथं पाहिजे 3ने भाग जायचा म्हणजे ही जी अंकांची बेरीज आहे त्यात प्लस या इथे जो अंक असणार आहे त्याची किंमत ॲड केल्यानंतर जी बेरीज येईल त्याला 3ने भाग गेला पाहिजे. मोठ्यात मोठा अंक आहे 8. जर या 32 मध्ये 8 मिळवले तर हे होणार आहे 40. 3ने भाग जाणार नाही म्हणजे हे 8 घेऊन चालणार नाही. त्या खालोखाल आहे 7. 32 अधिक जर 7 झाले तर ते होणार आहेत 39 आणि 39ला 3ने भाग जातो. 3 एके 3, 3 त्रिक 9, 13 त्रिक 39.
म्हणजेच 7 हा अंक जर या ठिकाणी असेल तर यांची बेरीज येणार आहे 39, म्हणजे त्यावेळेस त्याला 3 ने पण भाग जाणार आहे. 4 ने ऑलरेडी जातच होता, 3 आणि 4 ने गेला म्हणजे 12 ने देखील भाग जाणार आहे. म्हणजेच याचं उत्तर असणार आहे त्या रिकाम्या जागी अंक पाहिजे, तो म्हणजे 7 हा अंक त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. चला जाऊया पुढे. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करून घ्या. त्याचबरोबर आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत, तुम्हाला काय वाटतंय हे देखील, काही शंका असेल तर त्या देखील कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर हे दिलं जाईल. त्याचबरोबर या व्हिडिओज आपल्या मित्रांशी देखील शेअर करा, ज्याला गरज आहे त्याला नक्कीच फायदा होईल. चला जाऊया पुढे. आणि पुढे बहुतेक तरी काही नाही, कारण इथे आपला घटक क्रमांक 5 संपलेला आहे. पुढे आहे घटक क्रमांक 6 वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ. हा घटक आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला वर्ग वर्गमूळ घन घनमूळची संपूर्ण माहिती घेणार आहोत. वर्ग कसा काढायचा, घन कसा काढायचा, तोंडी वर्गमूळ कसं काढायचं, तोंडी घनमूळ कसं काढायचं, हे आपण पाहणार आहे. आणि जर तुम्ही हा चॅप्टर आधीच पाहिलेला असेल, पाहिलेला म्हणजे पुस्तकामध्ये जर आधी पाहिलेला असेल, तर तुमच्या लक्षात आलं असेल. दिसायला हे इथं सोपं दिसतंय. वर्ग वर्गमूळ घन घनमूळ काय असतं तेव्हा 2चा वर्ग 4 असतो, 3चा घन काय 27 असतो. एवढं सोपं त्यामध्ये नाही. तर त्यामध्ये जर यातले स्वाध्याय पाहिले, यामध्ये आपल्याला टोटल 4 स्वाध्याय सोडवायचे आहेत आणि 4ही स्वाध्यायांमधले सगळे प्रश्न हे एक से बडकर एक आहेत, की जिथं आपल्या बुद्धीचा कस लागतो असे प्रश्न आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे. आणि जे काठिण्य पातळीचे प्रश्न म्हणतो आपण, ते आपल्याला या घटकामध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तो व्हिडिओ चुकू नका. भेटूया घटक क्रमांक 6च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा. धन्यवाद.